नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साकार फोरममध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। कालच्या लेक्चरमध्ये आपण पेपर 1 चा पूर्ण सिलेबस बघितला होता, ज्या पेपरचं नाव होतं समाजशास्त्राची मूलभूत तत्वे। आजच्या पेपरमध्ये आपण जो पेपर 2 दिलेला आहे त्याच्यामध्ये भारतीय समाज त्याची संरचना आणि त्याच्यामध्ये झालेलं परिवर्तन म्हणजे पेपर 2 जर पूर्णपणे बघितला तर आपल्याला कुठल्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो, तर भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून करायचा आहे। त्यात पण त्याचं जे स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये जे झालेले बदल आहेत, काळानुरूप असतील किंवा काही गोष्टींमुळे असतील, त्याचा अभ्यास आपल्याला पेपर 2 मध्ये करायचा आहे। तर या पेपरमध्ये आपण सिलेबसमध्ये कोणते कोणते एक्झॅक्टली मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये डेप्थ कशी असायला पाहिजे, त्यानंतर कुठले कुठले सब टॉपिक्स त्याच्यामध्ये येऊ शकतात ते, आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या बॅचच्या अनुषंगाने तुम्हाला आज मी सांगणार आहे। तर आपण सुरू करूया आपल्या लेक्चरला। तर आपल्या लेक्चरमध्ये जर बघा पहिलाच मुद्दा जो दिलेला आहे अ पॉइंट, त्याच्यामध्ये अ ब क असे 3 घटक दिले आणि त्यात सब पॉइंट्स दिलेले आहेत मित्रांनो। तर पहिला जो आहे तो काय दिला आहे मित्रांनो, भारतीय समाजाची ओळख। भारतीय समाजाची ओळख करायची आहे, पण त्याच्यामध्ये जो पहिला सब पॉइंट दिलाय तुम्हाला तो काय आहे, भारतीय समाजाची ओळख, पण त्याच्या अध्ययनाचं काय परिप्रेक्ष्य काय आहे, म्हणजे त्याचं अध्ययन करताना कुठले कुठले मुद्दे लक्षात घेतले पाहिजे, कोणते कोणते विचारवंत आपण अभ्यासले पाहिजेत। तर त्यातले सगळ्यात पहिले विचारवंत आहेत, त्यांचं नाव आहे जी.एस. घुरे, बरोबर। त्यांना आपण गोविंद सदाशिव घुरे या नावाने पण ओळखतो, ज्यांना भारतातील समाजशास्त्राचे जनक असं पण म्हटलं जातं, भारतातील, बरोबर आहे। त्याच्यामुळे यांचं योगदान, यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहे त्याच्या अभ्यासाशिवाय सोशिओलॉजीचा भारतीय समाजाचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही, बरोबर आहे। मग त्यांनी जे शास्त्र सांगितलं ते कोणतं होतं, प्राच्यविद्याशास्त्र। कोणतं होतं, प्राच्यविद्याशास्त्र। याला इंग्लिशमध्ये आपण इंडोलॉजी असं म्हणतो। काय म्हणतो मित्रांनो, इंडोलॉजी, बरोबर आहे। दोघं शब्द माहीत असणं गरजेचं आहे, परीक्षेमध्ये कुठला पण विसरला किंवा लक्षात नाही आला तर ते आपल्याला समजायला हवं। ओके, याचा अर्थ काय होतो इंडोलॉजीचा? इंडोलॉजीचा सगळ्यात सोपा अर्थ आहे भारतीय समाजाचा अभ्यास हे आपले जे वेद, पुराण, शास्त्र आहे याच्या माध्यमातून केला पाहिजे, म्हणजे त्या गोष्टींचा भारतीय समाजावर कसा प्रभाव पडला आहे आणि त्या गोष्टींनी कसं भारतीय समाजाला प्रोग्रेसिव्ह बनवलेलं आहे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। त्यामुळे गोविंद सदाशिव घुरे यांना अभ्यासणं गरजेचं आहे आणि खूप छान विषय आहे हा। यातून आपल्याला लक्षात येतं की आपलं कल्चर किती समृद्ध होतं आणि आपण कशा चांगल्या गोष्टी त्यातून घेतलेल्या आहेत। काही वाईट घटक पण होते, पण ते आपण हळूहळू इलिमिनेट करत आलो। मी म्हटलं ना आपण प्रोग्रेसिव्ह आहोत, तर प्रोग्रेसिव्ह का आहोत त्याचं कारणच ते आहे। दुसरं आहे संरचनात्मक प्रकार्यवाद। एम.एन. श्रीनिवास यांनी दिलेला आहे, ज्याला आपण फंक्शनलिझम म्हणतो, बरोबर आहे। कशामध्ये, स्ट्रक्चरल फंक्शनलिझम म्हणतो आपण त्याला समाजशास्त्रामध्ये। एम.एन. श्रीनिवास यांचं योगदान पण अतिशय महत्त्वाचं आहे। त्यांनी कुर्ग जिल्ह्यातले काही आदिवासी त्यांच्यावर स्टडी केला। तो स्टडी करत असताना त्यांना अनेक वेगवेगळ्या गोष्टी आठवून आल्यात, त्याच्यामध्ये समाजाची जडणघडण वगैरे, जाती व्यवस्था याच्यावर पण त्यांनी बऱ्यापैकी प्रकाश टाकलाय असं आपण म्हणू शकतो। तिसरं आहे मार्क्सवादी समाजशास्त्रज्ञ। समाजशास्त्र म्हणजे समाजशास्त्राचा दृष्टिकोन आपल्याला कार्ल मार्क्सच्या विचारसरणीतून बघायचं, त्याला आपण मार्क्सिस्ट सोशिओलॉजिस्ट म्हणतो। मार्क्सिस्ट सोशिओलॉजिस्ट कोण आहेत, ए.आर. देसाई। हे 3 थिंकर्स आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचे आहेत पेपर 2 मध्ये। बघा मी एक गोष्ट सांगितली होती, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 मध्ये तुम्हाला 6 थिंकर्स ऑफिशियली आहेत आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला 3 थिंकर्स ऑफिशियली आहेत, म्हणजे 9 थिंकर्स आहेत फक्त। मी एक गोष्ट ही पण सांगितली होती, सर्वात कमी थिंकर्स असणारा पेपर, बरोबर, सर्वात कमी थिंकर्स असणारा पेपर जर कोणता असेल तर तो सोशिओलॉजी आहे, बरोबर आहे। बघा इथे पेपर 2 मध्ये आपल्याला फक्त 3च थिंकर्स दिसत आहेत। तर भारतीय समाजाचं परिप्रेक्ष्य कसा अभ्यास करायचं, कुठून कुठल्या गोष्टींना लक्षात ठेवून अभ्यास करायचं, त्याच्यासाठी हा पहिला मुद्दा दिलेला आहे, राईट। याच्यामध्ये थोडं डेप्थमध्ये जाताना बाकीचे जे भारतीय थिंकर्स आहेत त्यांचा अभ्यास करणं पण थोडासा क्रमप्राप्त होतं। गरजेचं नाही की यांच्यावरच तुम्हाला डायरेक्टली प्रश्न येतील। ओके, बऱ्याच वेळेला काय होतं की जी.एस. घुरे यांचे जर गुरु कोणी असतील, बरोबर आहे, यांचे गुरु कोण आहेत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, आणि यांचे जर शिष्य काही असतील, बरोबर आहे, म्हणजे काय की हे यांच्या सहवासातच वाढलेली लोक आहेत, गुरु असू देत किंवा शिष्य असू देत। मग ज्याच्यावर घुरेंनी अभ्यास केला, बरोबर आहे, एकतर त्यांनी त्यांचे जे गुरु असतील त्यांची जी संकल्पना असेल त्याला विरोध केला असेल किंवा त्याला सपोर्ट केला असेल, किंवा त्यांचे जे शिष्य आहेत त्यांनी घुरेंवर अभ्यास केला, म्हणजे घुरेंचे काही विचार त्यांना पटले असतील, काही विचार त्यांना पटले नसतील,
मग हे सगळ्या गोष्टी असताना प्रश्न आपल्याला त्या ब्रॅकेटमध्ये विचारला जातो. त्यामुळे गरजेचं नाही की GS घुरे आपण अभ्यास करतोय तर GS घुरेंवरच डायरेक्टली प्रश्न येईल. डायरेक्टच प्रश्न असतात, पण थोडासा आवाका जर आपला मोठा राहिला तर आपला उत्तर पण जे असतं ना ते समृद्धपणे लिहिता येतं. समृद्धपणे म्हणजे काय की आपण फक्त वाटलं काही डेफिनेशन्स आहेत काय आहेत ते लिहून टाकलं आणि उत्तर संपवलं असं नाही. थोडंसं त्याचं बॅकग्राऊंड, त्याचं जर फ्युचर अप्रोच आपल्याला माहीत असलेत तर आपल्या उत्तरामध्ये पण एक कन्सिस्टन्सी असते, आपल्या उत्तरामध्ये एक फ्लो असतो आणि वाचणाऱ्यालाही चांगलं वाटतं. आणि ज्यावेळेस वाचणाऱ्याला चांगलं वाटतं त्यावेळेस तो मार्क्स देताना विचार करत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये पेपर 2 मध्ये जो दुसरा पॉईंट आहे पहिल्या घटकातला अ घटकातला, त्यात वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावरील परिणाम. आपल्यावर माहिती आहे की इंग्रजांनी राज्य केलं, फ्रेंच लोकांनी राज्य केलं, पोर्तुगीज आले, डच आले. ह्या ज्या सगळ्या वसाहतवादी राजवटी होत्या याचा परिणाम आपल्या भारतीय समाजावर का झाला, काय झाला? कारण आपण म्हणतो की हे आधुनिकता आपल्याकडे घेऊन आलेत. मग त्यांनी आधुनिकता कुठल्या स्वरूपात आणली आणि त्याचा काय परिणाम झाला ते आपल्याला शिकायचं आहे. यात भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी, आपलं जे इंडियन नॅशनलिझम आहे त्याची पार्श्वभूमी काय होती त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भारतीय परंपरेचे आधुनिकीकरण, ज्या भारतातल्या परंपरा होत्या त्या आधुनिक कशा झाल्या. त्यानंतर वसाहतवादी कालखंडादरम्यानचा विद्रोह व चळवळी, ज्या पण चळवळी झाल्यात त्या, आणि त्या काळात झालेल्या सामाजिक सुधारणा, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला सेकंड पॉईंटमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे मित्रांनो याच्यामध्ये ब घटक आहे. याच्यामध्ये ब घटकामध्ये आपण जर बघितलं तर यात ग्रामीण व कृषिक सामाजिक संरचना, भारतीय समाजाचा सगळ्यात मोठा भाग, सगळ्यात मोठी लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते आणि ग्रामीण भाग हा मोस्टली कृषी आणि कृषी संलग्न ॲक्टिव्हिटी ज्या आहेत, घटना ज्या आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे. मग त्याचा काय काय परिणाम आहे, भारतीय खेड्यांची कल्पना काय आहे, खेड्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कृषक समाजाची संरचना काय, भूधारणा पद्धतीची उत्क्रांती कशी झाली, वेगवेगळ्या जमीन सुधारणा कशा घडून आल्यात. म्हणजे हा इतिहासाचा पार्ट आहे. हा पार्ट तुम्हाला जो पेपर 2 मधला जो फर्स्ट पॉईंट आहे आणि सेकंड पॉईंट आहे, हे दोघं पॉईंट इतिहासाच्या पेपरमध्ये पण तुम्हाला उपयोगात होतील. GS 1 मध्ये पण त्याचा उपयोग तुम्हाला करता येईल, हे मी तुम्हाला शॉर्ट सांगतोय. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे जाती व्यवस्था, आपल्या सगळ्यांचा आवडीचा टॉपिक आणि प्रत्येकजण ज्याला खूप मोठ्या प्रमाणात चिकटून आहे आजही, ते म्हणजे जाती व्यवस्था. मग जाती व्यवस्था अभ्यासाची परिप्रेक्ष्य, याच्यामध्ये GS घुरे, MN श्रीनिवास, लुई डुमॉन, आंद्रे बेटाईल, बरोबर आहे, ते बेती झालंय, आंद्रे बेटाईल त्यांचं नाव आहे, बरोबर आहे. या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, जाती कशा जन्माला आल्यात, जातींच्या आधी काय होतं, जातींच्या नंतर काय असणार आहे, करेक्ट आहे, आणि त्या जाती का आपल्या समाजाला एवढ्या चिकटून आहेत, त्याचा पूर्ण अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायला मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये, जाती व्यवस्थेची काय काय वैशिष्ट्ये असतात, अस्पृश्यता स्वरूप व त्याचं परिप्रेक्ष्य आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा याच्यात बघायचा आहे भारतातील आदिवासी समुदाय, ट्रायबल घटक. आज पण जर आपण बघितलं तर आदिवासी समुदाय हा पूर्णपणे काय म्हणतोय, आदिवासी समुदाय हा पूर्णपणे मेन फ्लोमध्ये आलेला नाही मित्रांनो. मग का नाही आलाय, त्याची कारणं आपल्याला बघायची आहे, बरोबर, त्याची परिभाषा आपल्याला समजून घ्यायची आहे, आदिवासी कुठे कुठे आहेत, त्याचा भौगोलिक विस्तार काय ते समजून घ्यायचं आहे, वसाहतवादाची धोरणे, ज्यावेळेस वसाहतवाद होता त्या काळातली धोरणे आणि त्याचा आदिवासींच्या जीवनावर झालेला परिणाम, बरोबर आहे, त्यातल्या जन असतील, जाती असतील, जमाती असतील, त्याच्यावर झालेला परिणाम आपल्याला बघायचा आहे. एकात्मतेचे आणि स्वायत्ततेचे प्रश्न, बरोबर, यांना इंटिग्रेट कसं करता येईल, आणि इंटिग्रेट करताना पण बघा आदिवासींचं स्वतःचं एक रूल्स असतात, ते तांड्यातमध्ये राहतात, त्या प्रत्येक तांड्याचे स्वतःचा एक लीडर असतो, त्यांनी त्यांच्या सोसायटीसाठी एक रूल ठरवून घेतलेले असतात. आणि ज्यावेळेस आपण त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणतोय त्यावेळेस प्रॉब्लेम तो होतो की त्यांना कोणाच्या तरी रूल्स खाली कामं करावं लागेल. मग त्यांना त्या ठिकाणी आणताना त्यांना म्हणजे आपल्या याच्यात पण आले पाहिजे आणि त्यांचं स्वतःचं जे आपण म्हणू शकतो स्वायत्तता आहे ती पण टिकून राहिली पाहिजे. त्यासाठी काय प्रयत्न करता येतील ते आपल्याला या टॉपिक्समध्ये शिकायचं आहे. नंतर पुढचा मुद्दा याच्यामध्ये चौथा, भारतातील सामाजिक वर्ग. भारतामध्ये 3 मुख्य सामाजिक वर्ग आहे. एक आहे कृषक वर्गीय संरचना, म्हणजे जे कृषी आधारित घटकांवर अवलंबून आहेत ते. दुसरा आहे औद्योगिक वर्ग संरचना आणि भारतातील मध्यम वर्ग. या तिघांचा अभ्यास करणं खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. का सांगतो तुम्हाला, अगदी मजेशीर
हा अभ्यास असणार आहे. आपल्यालाही माहिती आहे की आपण ज्या समाजात राहतो, पण तो समाज असा वेगवेगळ्या स्तरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विखुरलेला आहे. मध्यम समाजाची आपली स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये आहेत, औद्योगिक वर्गाची आपली स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये आहेत, कृषी वर्गाची कृषी वर्गाची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या पद्धती, त्यांचे कल्चर, त्यांचे जे सगळे राहणीमान, ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या याच्यामध्ये डिवाईड केलेल्या आहेत. मग तो व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रातला असू दे किंवा पंजाबमधला असू दे, पण तो जर कृषक वर्गातला असेल ना, तर त्या अनेक गोष्टी त्यांना सिमिलर जातात. मग त्या कोणत्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये बघायचं. म्हणजे हा अभ्यास करताना नक्कीच तुम्हाला नवीन माहिती आणि भारतीय समाजाची नवीन ओळख तुम्हाला 100% होणार आहे आणि तुमचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलणार आहे, एवढं मी शॉर्ट सांगू शकतो. त्यानंतर भारतातील नातेसंबंधी पद्धती. नातेसंबंध, नातेवाईक म्हटले तर मोस्टली सगळ्या लोकांना हा नकोसा वाटणारा घटक आहे. करेक्ट. आयुष्यात जेवढे नातेवाईक कमी तेवढा माणूस सुखी, अशी म्हण आहे. पण असं काही नाही मित्रांनो, बरोबर आहे. ते आपल्यावर असतं आपण कसं ट्रीट करतोय. बरोबर आहे, सगळ्यांचेच नातेवाईक चांगले किंवा वाईट असतात, नसतात असं नाही, पण मॅक्झिमम लोकांचे नसतात हे मी सांगू शकतो. राईट. सो मग त्याचा अभ्यास करायचा. मग भारतीय वंशावळ कशी आहे, वंश परंपरा आपल्याकडे काय, नातेसंबंधांचे कुठले प्रकार आहेत, आईकडचे नाते, मामाकडचे, काकाकडचे वडिलांकडचे नाते, बरोबर आहे, त्यातले कुठले कुठले प्रकार आहेत ते बघायचे. नंतर भारतीय कुटुंब आणि विवाह पद्धती, तिकडे पण आपण कुटुंब आणि विवाहाचा अभ्यास करणार आहोत पेपर 1 मध्ये, पण तो जगातल्या दृष्टिकोनातून. पेपर 2 मध्ये आपण फक्त भारताच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत, बरोबर आहे. त्यानंतर कुटुंबाचा घरदार विषयक पैलू, नंतर पितृसत्ताक पद्धती, हक्क व लिंगाधारित श्रमविभाजनी, बरोबर आहे. विभाजनी कशी झालेली आहे, लिंगाचा तिथे त्या ठिकाणी किती महत्त्व आहे, जेंडर, बरोबर आहे. त्याच्यानंतर पितृसत्ताक पद्धती, त्याला होत असलेला विरोध, फेमिनिझमचा उदय, बरोबर आहे. जिथं आपण म्हणतो ना फेमिनिझम सध्या जोरात आहे, मग फेमिनिझम आणि पितृसत्ताक, मॅट्रिआर्कल आणि पॅट्रिआर्की यांच्यामध्ये असलेला संघर्ष, मग यातून काय आपल्याला साध्य होणार आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. पुढचा मुद्दा याच्यामध्ये धर्म आणि समाज, भारतातील वेगवेगळे धार्मिक समुदाय, धार्मिक अल्पसंख्याक समुदायांच्या समस्या पण आपल्याला याच्यात. म्हणजे मित्रांनो, या पेपरमध्ये सगळे इंटरेस्टिंग टॉपिक तुमच्यासाठी असणार आहेत, ज्याच्यामध्ये शिकण्याला पण मजा येते आणि शिकवायला पण मजा येते, बरोबर आहे. यामध्ये खूप न्यूट्रली तुम्हाला विचार करणं असतं. कारण काय, आपण डायरेक्ट तुमच्या जाती, धर्म इत्यादी विषयांवर बोलतोय आणि ते बोलत असताना आपल्याला न्यूट्रल थिंकिंग ठेवावं लागेल की आपली श्रेष्ठ आहे का कनिष्ठ हे सांगून गरजेचं नाही आहे, पण ती जात आली कसं काय हे समजणं गरजेचं आहे त्या ठिकाणी, राईट. त्यानंतर पुढचा जो मुद्दा बघितला आपण, यातला तिसरा आणि शेवटचा पॉईंट आहे या पेपरमधला, तो म्हणजे काय की भारतातील सामाजिक परिवर्तन. भारतातील सामाजिक परिवर्तन किती टप्प्यांमध्ये झालं, कसं झालं, औद्योगिक क्रांतीचा काय त्याच्यामध्ये रोल होता, तंत्रज्ञानाचा काय रोल आहे, टेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन आपण ज्याला म्हणतो, ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. मग यातला पहिला मुद्दा आहे भारतातील सामाजिक परिवर्तनाची दृष्टी. यामध्ये विकासासाठीच्या नियोजनांची कल्पना, मिश्र अर्थव्यवस्था, संविधान, कायदा व समाज परिवर्तन, शिक्षण व समाज परिवर्तन, असे पॉईंट्स दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, भारतातील ग्रामीण व कृषी स्थित्यंतर किंवा ज्याला आपण मायग्रेशन म्हणतो, हा अतिशय ज्वलंत मुद्दा आहे. मग ते युद्धामुळे असेल, नंतर कर्जामुळे असेल, किंवा आपण म्हणू शकतो दुष्काळामुळे असेल, पण स्थित्यंतर हे नेहमी होत राहते. मग त्याची काय काय कारणं आहे, मग त्यासाठी सरकारने काय काय योजना केलेल्या आहेत, जसं ग्राम विकास कार्यक्रम काय आहेत, समुदाय विकास कार्यक्रम काय आहेत, सहकारी संस्थांचा रोल, दारिद्र्य निर्मूलन योजना काय आहेत, हरित क्रांती आणि सामाजिक परिवर्तन त्याचा काय एकमेकांशी संबंध आहे, भारतीय कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या बदलत्या पद्धती. आपण मॉडर्न शेती म्हणतो, पण मॉडर्न शेती आपण खरंच करतोय का मित्रांनो? जर मॉडर्न शेती आपण करत असू तर आपण त्या टेक्नॉलॉजीला अडॉप्ट केलं आहे का? जर आपल्याला टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायची असेल तेवढी आपल्या शेतकऱ्यांची ताकद आहे का? शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळतोय का? आणि नाही मिळत आहे तर त्याचा त्या शेतकरी, कृषक कुटुंबावर, त्या समाजावर काय परिणाम होतोय याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नंतर ग्रामीण श्रमिक वर्ग, गुलामी आणि स्थलांतर, अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायच्या आहे याच्यामध्ये. नंतर याच्यात नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो, भारतातील औद्योगिकीकरण व नागरीकरण, हे रिपीटेड पॉईंट्स आहेत. याच्यामध्ये भारतातील आधुनिक उद्योगांची उत्क्रांती, भारतात नागरी वसाहतींची वाढ, कामगार वर्ग, त्याची संरचना, त्याची वाढ, वर्गीय गतिशीलता, हे सगळे पॉईंट्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे. अनौपचारिक क्षेत्र, बालकामगार, शहरी क्षेत्रातील झोपडपट्ट्यावर त्यांची वंचितता. म्हणजे काय की प्रत्येकाला शहरी भागात राहायला यायचं आहे. मग शहरी भाग जे आहेत ते काय झालेत,
ते म्हणजे ते कुठल्याही कंट्रोलशिवाय ते वाढलेत, त्याच्यावर कोणाचंच नियंत्रण राहिलं नाही आणि त्यामुळे त्याची वाढ पण जी झाली ना ती अनाकलनीय झाली, अचानक झालेली आहे. त्यामुळे तिला कुठलाही म्हणजे शेप नाही आहे किंवा तिला कुठलाही आकार नाही. मग कुठले कुठले प्रकार आहेत शहरीकरणाचे ते आपल्याला बघायचे आहेत त्यामध्ये, आणि त्याचा जो परिणाम आहे मग त्यातून मग गलिच्छ वस्त्या तयार होणं, गरिबी त्यातून येणे, बरोबर आहे. कारण प्रत्येक व्यक्ती ती लाईफस्टाईल अफोर्ड करू शकत नाही. मग त्यातला जो गरीब घटक आहे, कामगार वर्ग आहे, मग त्याचे वेगवेगळे वर्ग कोणते आहेत, त्याचे क्षेत्र कोणते आहेत, त्याची संरचना कशी झाली, त्याची वाढ कशी झाली ते आपल्याला बघायचं आहे. नंतर याच्यातला खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे मित्रांनो, तो म्हणजे काय, राजकारण व समाज, जो तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आवडीचा आणि चघळण्याचा विषय. ज्याला काही येत नाही, ज्याचं काही शिक्षण नाही, तो सुद्धा या पॉईंटवर बोलू शकतो. तो पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. मग राष्ट्र म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, नागरिकत्व म्हणजे काय, राजकीय पक्ष, दबाव गट, सामाजिक व राजकीय अभिजन, प्रादेशिकतावाद व सत्तेचे विकेंद्रीकरण, निधर्मीकरण, हे जे पॉईंट्स आहेत ना मित्रांनो, हे सगळे पॉईंट GSच्या पेपर 2 मध्ये आणि एसे या पॉईंट्सवर आधारित तुम्हाला अनेक वेळा निबंध आणि GS पेपर 2 मध्ये याचा 100% उपयोग झालेला तुम्हाला बघायला मिळतो. त्यानंतर आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी कोणत्या कोणत्या होत्या, कृषी चळवळी कोणते, शेतकरी आंदोलन जे आता पण झालेत सध्या रिसेंटमध्ये, त्या शेतकरी आंदोलनांचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. स्त्रियांच्या चळवळी कोणत्या आहेत, मागासवर्ग व दलित चळवळी कोणत्या होत्या, पर्यावरणीय चळवळी काय आहेत, वांशिकता व अस्मितेवर आधारलेल्या चळवळी कोणत्या कोणत्या होत्या. या सगळ्या चळवळींचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजेल की समाजावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत आणि समाजामध्ये ज्यावेळेस आपण परिवर्तन म्हणतो ते का घडून येतं, बरोबर. हे केव्हा कळेल आपल्याला, ज्यावेळेस आपण या सगळ्या चळवळींचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेस. त्यानंतर लोकसंख्या गतितत्व, लोकसंख्येचे आकारमान काय, लोकसंख्येच्या विषयीशी काही सिद्धांत आहे, मग माल्थसचा सिद्धांत असेल, बरोबर आहे. नंतर माल्थसने दिलेले वेगवेगळे जे ग्राफ आहेत, जे चार्ट आहेत, ते पण आपल्याला बघायचे आहेत. याच्यामध्ये वाढ, रचना व वितरण, लोकसंख्या वाढीचे घटक, जन्म, मृत्यू, स्थलांतर, लोकसंख्या धोरण, कुटुंब नियोजन, आणि त्यानंतर उद्भवलेले प्रश्न जे सध्या आहेत, वृद्धत्व असेल, लिंगदर असेल, बालमृत्यूदर असेल, शिशुमृत्यूदर असेल, प्रजोत्पादक आरोग्य. आपल्याला माहिती आहे की जपान, चायना इथली लोकसंख्या जी आहे ती एजिंगकडे चालली. एजिंग म्हणजे काय की तिथे म्हाताऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आणि तिथे कमावणारे जे लोक आहेत त्यांची लोकसंख्या कमी होत चालली. मग त्याचा समाजावर काय परिणाम होतो आणि ती स्थिती कशी वेगळी करता येईल. मग आपल्याला काय की आपले जे आता आपल्याकडे काय यंग पॉप्युलेशन जास्त आहे, म्हणून आपल्या लोकांना बाहेरच्या देशांमध्ये खूप मागणी, मग त्याचे काय परिणाम आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत मित्रांनो. आणि याच्यातला शेवटचा पॉईंट, पेपर 2 मधला शेवटचा पॉईंट जो आहे तो म्हणजे सामाजिक स्थित्यंतराच्या समस्या. तर यामध्ये विकासाचे अरिष्ट, विस्थापन, पर्यावरणीय प्रश्न व शाश्वतता, दारिद्र्य, वंचितावस्था व विषमता, महिलांवर हिंसाचार, जातीय संघर्ष, वांशिक संघर्ष, धर्माधारित संघर्ष, धार्मिक पुनरुज्जीवनवाद, निरक्षरता व विषमता, हे पॉईंट्स आपल्याला, मी अगेन तुम्हाला सांगतो की एसे राईट, त्यानंतर पेपर 1 GS1 म्हणू शकता, GS2 म्हणू शकतात, नंतर GSचा पेपर 3, या सगळ्यांमध्ये या पॉईंट्सचा संबंध आपल्याला मिळतो. म्हणजे हा अभ्यास केल्यानंतर हे पॉईंट्स पण तुमचे त्या ठिकाणी कव्हर होत आहेत, कारण आपल्याला डेप्थ अनालिसिस करायचं आहे मित्रांनो. सो या पद्धतीने हा सिलेबस तुमचा पेपर 2चा आहे. उद्यापासून आपले जे आहेत ते रेग्युलर लेक्चर सुरू होतील. तत्पूर्वी ही जी PDF आहे, ही PDF तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे साकार फोरम, SAAKAR साकार फोरम, तुम्ही टेलिग्रामला जाऊन बघू शकतात. त्यावर तुम्ही जाऊन तुम्हाला ती PDF मिळेल. जर हा व्हिडिओ यूट्यूबला आला तर यूट्यूब चॅनलचं पण नाव आपलं साकार फोरम आहे. सो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही समस्या असतील तर तुम्हाला नंबर मी दिलेला आहे, बरोबर आहे. आपला नंबर आहे 8806798999. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी तयार आहे. कमेंट बॉक्समध्ये मला एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला समाजशास्त्राविषयी अजून काय काय प्रश्न आहेत ते आपण त्याच्यावर चर्चा करूया. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.